होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली होती। आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली, तुकाराम मुंढे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्त्वाचं आहे। जर कुठल्याही परीक्षेमध्ये पैसा देऊन नाहीतर संपर्कातून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल तर उद्या जाऊन सर्वसामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही। ही भूमिका त्यांची जी आहे आणि आमची जी आहे ती नक्कीच समान आहे। आता आम्ही दिलेलं पत्र ते आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत। आता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्याबरोबर आलेले आहेत हा त्यांचा मुद्दा आहे। तिथं हे सर्व विद्यार्थी त्यांच्याशी बोलत होते, चर्चा करत होते, त्यांच्यावर एक विश्वास आहे, अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात। त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयावर बोलणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही खरं तर आलो होतो। आता तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेचच एमपीएससी आयोगाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत। आता मगाशी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं का उर्फ गौरव पाटील, हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे, त्यांनी हे पत्र जे पाठवलं आयोगाला याची कॉपी तुम्ही आम्हाला दाखवली, मी त्यावेळेस ती बघितली नव्हती। हे सगळं बघितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे तो जेव्हा ही कंप्लेंट केली होती या पाटलाली, याच्याबरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला होता, त्याच्याचबरोबर एमपीएससी आयोगाला सुद्धा गेला होता। काही मिनिटांपूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे, त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली। पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खऱ्या अर्थाने युवा म्हणून आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेंट मागे घेतलेली नाही। आणि हे जर तुम्ही नीट वाचलं याच्यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करत होतो। त्यानंतर तो तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला, हा पाटील लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, एमपीएससीच्या कार्यालय मुंबईमध्ये आला, बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो की मी चेष्टा करत होतो। याच्यावर कहर असा झालाय की त्यांनी असं लिहिलंय की आयोगाची 22 मार्च रोजीची परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून तीच प्रश्नपत्रिका मी 20 मार्च रोजी ही पाठवली होती, म्हणजे 22 तारखेला टाईप केलं 20 ला पाठवली। कहरच आहे, हा देवापेक्षा मोठा झाला, त्याला टाइम ट्रॅव्हल करता येतं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि याच्यात तो स्वतः म्हणतो की याच्यामध्ये काही पेपर प्रश्नपत्रिका असलेल्या याच्यामध्ये काही प्रश्न हे मॅच झालेले आहेत। आमचं हेच म्हणणं आहे ना, जो क्लासेसचा प्रश्नपत्रिका होत्या त्यातल्या 100 पैकी 90 प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाला मॅच झाले, हाच तर आमचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे। त्यामुळे ऋषिकेश पाटील का गौरव पाटील हे काय आमच्यासाठी महत्वाचं नाही, आमच्यासाठी प्रश्न हा महत्वाचा आहे की या युवांना आता जी शंका वाटायला लागली की एमपीएससीचा पेपर हा फुटू शकतो, त्या शंकेचं निरसन होणं हे महत्वाचं आहे। म्हणून आता आम्ही सर्वजण भेटण्यासाठी